आज सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी। आज दुपारी 2:30 वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज सर्वात मोठी आनंदाची बातमी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सकाळपासूनच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे। लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। काही लाभार्थ्यांना SMS देखील येत आहे। आता या बँक खात्यांमध्ये जे की 2,500 रुपये इथं जमा झालेले आहे। किती? 2,500 रुपये तिन्ही योजनेचे पैसे इथं जमा होत आहे। SBI खात्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, ग्रामीण बँक, पोस्ट पेमेंट बँक, तर या बँक खात्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे। आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे। KYC जर तुम्ही केलेली नसेल तर अशांना पैसे तर येणार नाही। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग यांना हयातचा दाखला इथं लागत आहे। ज्यांनी कोणी हयातचा दाखला काढलेला नसेल तर लगेच काढा। आता अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होत आहे। यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, धुळे, तर आता बुलढाणा, यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धाराशिव, हिंगोली, जालना, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। आता पेंडिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, वाशिम, नंदुरबार, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। काही लाभार्थ्यांना 2500 रुपये, काही लाभार्थ्यांना 1500 रुपये देखील इथं येत आहे। आज सकाळपासून SMS इथं सुटलेले आहे। तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थ्यांसाठी जे की मी सांगितलेलं आहे की तुम्हाला हयातचा दाखला काढायचा आहे, तर ऑनलाईन तुम्ही हयातचा दाखला काढून घ्या ज्यांनी कोणी काढलेला नसेल, अन्यथा तुमचं पेन्शन देखील इथं बंद होऊ शकते। कोणाला पैसे तर जमा होत आहे यामध्ये वृद्ध निराधार लाभार्थी, विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पेन्शन लाभार्थी, KYC पूर्ण असलेले लाभार्थी। आता ज्या लाभार्थ्यांचे आधी पैसे येत आहेत तर त्यांचे खाते चेक करा, खात्यामध्ये पैसे आलेले असेल। काही लाभार्थ्यांचे पैसे का अडकते? आधार लिंक नसते, बरेच दिवसांपासून KYC केलेले नसते, खाते बंद पडलेले असते, तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगाच्या सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये इथं येत आहे, जे की 1,500 ते 2,500 रुपये इथं जमा होत आहे। मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे या तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये थेट 2500 रुपये इथं जमा होत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। आता यासाठी नवीन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहेत। तर आता जे की याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। या बँकेची यादी आपण इथं पाहत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, यानंतर येथे आपलं इंडियन बँक, इको बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ग्रामीण व सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तर अशा बँकेमध्ये पैसे इथं जमा होत आहे। आता कोणत्या योजनेचे पैसे? संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग ते डीबीटीद्वारे ज्यांनी KYC पूर्ण केलेले आहे, आधार लिंक आहे, तर अशांना 1500 ते 2,500 रुपये इथं जमा होत आहे। मोठी आनंदाची बातमी म्हणजे या तिन्ही योजनेचे ऑनलाईन अर्ज देखील इथं सुरू केलेले आहे। आता याआधी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल किंवा तुम्ही यामध्ये अपात्र ठरलेले आहे, अधिक तुम्हाला पैसे आले नसतील, तुमचा अर्ज अधिक पेंडिंग असेल, तर अशांसाठी खुशखबर आहे, नवीन अर्ज इथं आता सुरू करण्यात आलेले आहे। आता अर्ज करा आणि पैसे मिळवा। आता वृद्ध नागरिक, निराधार महिला, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व गरजू कुटुंब आवश्यक कागदपत्र इथं यासाठी तुम्हाला लागणार आहे। नवीन अर्जासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, जर कोणी हँडिकॅप असेल म्हणजे दिव्यांग असेल तर अशांना डिसेबिलिटी प्रमाणपत्र इथे लागणार आहे। अर्ज कुठे करायचा आहे? तहसील, समाज कल्याण विभाग, आपले सरकार, CSE कुठे तुम्ही अर्ज सादर करू शकता, ऑनलाईन देखील। आता पैसे मिळवण्यास जे काही इथं सोपं झालेले आहे, तर आता तुम्ही तुमचे पैसे थेट खात्यामध्ये इथं जमा होत आहे। महत्त्वाची सूचना म्हणजे KYC पूर्ण करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेमध्ये पात्र ठरवल्या जाणार आहे। आता पैसे जर तुमचे आले नसतील किंवा बंद झालेले असेल तर लेखी अर्ज देतो तुम्हाला, हा लेखी अर्ज त्याचप्रमाणे तुमची काय अडचण आहे त्रुटी दूर करून पैसे मिळवू शकता। प्रति तहसीलदार साहेब, समाज कल्याण अधिकारी, तालुका जिल्हा
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग, तुमची जी काही योजना आहे तर त्यावरती असं टिक करायचं आहे. दिव्यांग योजनेचे पैसे बंद झाल्याबाबत अर्ज, तो तुमची जी काही योजना आहे ती सिलेक्ट करा. महोदय मी खाली सही करणारा किंवा करणारी राहणार तुमचं नाव लिहायचं आहे. याचप्रमाणे विनंतीपूर्वक अर्ज करीत आहे की मला शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग योजनेचा लाभ मिळत होता, परंतु काही महिन्यांपासून माझ्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. माझे पैसे कोणत्या कारणामुळे बंद झालेले आहेत त्याची तपासणी करून माझी योजना पुन्हा सुरू करण्यात यावी ही नम्र विनंती. माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मला सदर योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. माझी माहिती खालीलप्रमाणे: नाव, पत्ता, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, बँकेचे खाते क्रमांक, बँकेचे नाव. व्यवस्थित तुम्हाला ही माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. याचप्रमाणे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड, जुना मंजुरीचा आदेश, पेन्शन पुरावा, KYC, याचप्रमाणे हे तुम्हाला सर्व जोडायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेच तपासा. संजय गांधी निराधार अनुदान योजना, 3 योजनेचे पैसे 2500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. लगेच खाते तपासा.